वंदन करून बलिदान मात चालू आहे. शंभूराज आपल्या सर्वांचे छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक. नंतर या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्या मातीसाठी आणि आपल्या निष्ठेसाठी बलिदान दिलं. या दोन्ही छत्रपतीला मानवंदना देऊन आपल्या सर्वांचं नेतृत्व सन्माननीय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आदरणीय आनंदजी दिघे साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय स्वर्गवासी अजितदादा यांना सुद्धा मी नमन करतो. आणि विद्यमान आताच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुरेंद्रजी पवार ही आम्ही सगळी मंडळी आज राज्यामध्ये एकत्र कारभार करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आयाम सुद्धा वेगळा आहे, निवडणुका सुद्धा वेगळ्या आहेत. कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या लढाया असतात. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये बराच वेळ ना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला फार वेगळे निर्णय करावे लागतात आणि त्याचाच परिपाक भरून आज या आजच्या विजयी सभापती पदाला ज्या सभापती म्हणून आपल्याला शिवसेनेचा भगवा ज्यांच्या हातामध्ये आला त्या आदरणीय कमलताई शेळकंदे यांचा मी मनापासून आणि संपूर्ण राज्याच्या वतीने स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि उपसभापती खरं तर झेंडा हा ज्या वेळेला भगवा फडकत असताना त्याला दांडा मात्र आमच्या अमित खरखरपणे हातात धरला. अमितचा कौतुक करतो. अमितला तसा थोडासा नाही म्हटलं तर दबाव होता, नाही अशातला भाग नाही, पण अमित मुत्सद्दी आहे. खरं तर तो माझ्याच तालमीमध्ये शिकलेला कार्यकर्ता आहे, तो माझाच कार्यकर्ता आहे. मी जेव्हा मोफत सामुदायिक विवाह सोहळे करायचं त्यावेळेला हा मुलगा हातामध्ये बादली घेऊन लोकांना बंदी वाढायचा. मधल्या काळामध्ये नातक होतं, एकत्र आलं आणि मामा बरोबर जिल्हा परिषद लढली. खरं तर आमचाच उमेदवार होता. मी म्हटलं आमच्याकडून लढ, तर म्हटलं नाही मामाला शब्द आहे, घरचं नातं आहे. त्यामुळे मामा बरोबर गुलाबराव काय वेगळे नाही, गुलाबराव सुद्धा आपलेच आहेत. आणि मी अमितला सांगतो आजचा विषय झाला, उपसभापती झाला, तू इतिहासामध्ये नोंद झाली तुझ्या नावाची, तुझा मनापासून कौतुक करतो, तुझ्या कानात शुभेच्छा देतो. कोणी काही काळजी करू नका, आता विषय संपला, कोणी तुला धमकी देणार नाही, कोणी काय म्हणणार नाही. आणि इथं शिवसेना छान शब्द आहे बाबूरावजी, धमकीवाले ना कधी समोर आले ना आमच्या समोर कधी टिकले. त्यामुळे कोणी असं बिलकुलही हाताताईपणा या तालुक्यात करू नये. कारण मला असं वाटतं की हा तालुका शांततेचा आहे, हा शिवरायांच्या न्याय व्यवस्थेचा तालुका आहे. कोणी उगाच कुणाच तरी ऐकून जे तुम्हाला पुढे करतात ना भांडणं करायला, ते मात्र बांगल्यात झोपून राहतात. याची मात्र काळजी सगळ्यांनी घ्या. कारण त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अगोदर एकही केस नाही, ना त्यांच्यावर ना त्यांच्या कुठल्या कुटुंबावर. हे रस्त्यावर उतरायचा आणि दादागिरी करायचा हा अजेंडा फक्त शिवसेनेचा, लक्षात ठेवा. आज सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब दांगडे उपस्थित, मला खूप आनंद झाला. बाळासाहेब आले, आशीर्वाद दिला आपल्या सर्वांना. बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. शिवरायांबरोबर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या मतदाराकडे होता म्हणून मी या राज्याचा अपक्ष आमदार झालो. हे सुद्धा मला शिवराय भूषण आहेत, ते इथं ते PhD आहे, डॉक्टरला पदवी मिळालेली आहे. अतिशय हुशार व्यक्तिमत्व, माणूस साधा आहे पण अतिशय हुशार आणि कामाचा आहे. माझी नेहमी आपल्यासाठी आदरित आहे. त्याप्रमाणे सन्माननीय नेता दादा उपस्थित आहे, प्रसन्न असतील, अण्णा असतील, सभापती ताई आहेत, आमचे सर्व सदस्य. खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे. आज माझे सगळे 8ही सदस्य फार गुणी आहेत. त्यांनी पहिल्या दिवशीपासून सांगितलं साहेब आपला अजेंडा ठरला आहे. मी तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय बाबूरावजी पाटील, आदरणीय माऊली खंडगळे या दोघांनी नेतृत्व केलं, सचिनजी वाळला असेल यांनी नेतृत्व केलं आणि या सर्वांनी मिळून खरं तर हा किल्ला लढवला. आणि आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन या सर्व गोष्टीमध्ये त्यांना मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये केला. खरं तर हा कमलवाला जो आहे तो काय वेगळा नाही, तो आमचाच सहकारी आहे. आम्ही त्याला वारंवार सांगतोय की तू खरं तर आमच्या बरोबर आहे आणि आमच्याबरोबर असलं पाहिजे. पण ठीक आहे, काही गोष्टी स्थानिक लेवलला घडतात, पण हरकत नाही, आमचा काही कुणाशी रागरोष नाही आणि मनामध्ये किंतु परंतु सुद्धा नाही. उद्याच्या घडामोडी जरी उद्या कुठले काही सदस्य तुमच्याकडे आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहे, आम्ही त्यांना दूर लोटणार नाही असं मी आपल्या सर्वांना जाहीर सांगतो. पश्चिम भागातला सभापती झालाय, जिथं पाणी नाही, जिथं अडचण आहे, जिथं धाऱ्याघाट पाहिजे, जिथं पर्यटनाला चालना पाहिजे. मला खात्री आहे की या 5 वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2.5 वर्षामध्ये आमच्या कमलताईच्या हाताला 100% यश येईल, हे मी तुम्हाला खोऱ्याचा हा आमचा तरुण सन्माननीय अभिजित ढोले नारायण उपस्थित आहे. मला खरं तर सगळ्यांचे हा आयडिया आहे. डावाची गाडी म्हणतो मी त्यांना, डावाची गाडी करतो. बाळासाहेब आपण संचालक उपस्थित, वायजी असतील, जीवनजी असतील,
प्रकाशजी आहे, आपण सगळीच मंडळी प्रशांतराव आहे, सगळे संभाजीराव दत्ता गावारे आहे, आपण सगळ्या मंडळी साथ दिली ऋषीभाऊ आणि सर्व शिवसैनिकांनी साथ दिली मोहनराव. आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो. सचिन गुलाब आमचा तिथं उभा आहे, आमचे विश्वासराव असतील, आमचे संतोष दादा उपस्थित आहे, अण्णाता उपस्थित आहे, सगळीच मंडळी आपण उपस्थित आहात. खरं सुनीलराव सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे, परंतु काही लोकांचं नाव राहिलं तर माफ करा. आणि सदस्य म्हणून आमच्या नावातून सर्वांचे निलनताई, बाबळताई, बनकरताई, त्याच्यानंतर आमचे शांतारामजी असतील, शांताराम पांडे शांताराम आहे आमचे, शांताराम पांडे फोन तर केला होता काल. सत्राताई शिंदे आहे आमच्या. हे सगळे आपले जयसिंग सदस्य भाऊ. आहेत. जयसिंग जयसिंगजी पोटे गट नेते आमचे आहे उपस्थित. ही सगळीच मंडळी आहेत. तुम्ही असेच एक जीवाने कारभार करा या तालुक्याला. आणि आमची जिल्हा परिषद लढलेली आमची ताई काय नाव अक्षराताई पानसर इथे आहेत, प्रसाद इथे आलेला आहे. आपण सगळी मंडळींनी खरं तर हा किल्ला लढवला. आता अजिंक्य गोलोब आहे, त्याच्या धर्मपत्नी निलमताई त्यामुळे इथं उपस्थित आहे. सरपंच ताई आमच्या गोदरेचे सरपंच आहेत, आमच्या पिंपळूणचे सरपंच आहेत, सभापती संगीताताई आहे. मला सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. दत्ता थोड्या मताने आपल्या जागा गेल्या 700 500 खालची पंचायत समिती 100 मताने दिलीप भाऊ इथं उपस्थित आहे विशालराव. पण हरकत नाही, शेवटी हे चढ उतार होतात आणि थोडस दादागिरी लोक मात्र जनतेमध्ये होतं. नाही तर तसं पाहायला गेलं तर माझे आमदार कुठेही जरी नाही फिरले तर त्यांच्या पत्राला आपोआप 4 जागा आल्या. पण नारायणगावला मात्र ते राहतात. क्षेत्र मात्र आमच्या वाघाने मात्र डळकाने फोडले आणि सर्वात जास्त त्यामुळे कोणी कुणाचं उसनं भांडवल करून मी याव केलं आणि मी त्याव केलं असं होत नाही. जनता हुशार आहे, जनता संभाजीराजे जानकर आहे, सगळं जाणत आहे, सब जानती आहे, दुनिया हुशार आहे, जनता हुशार आहे. माऊली सारखा एक खंदा समर्थक आमचा ताकदीचा शिवसेना इतक्या वर्ष संतोषभाऊ वागित आहे. पण काही हरकत नाही, आता आम्ही पुनर्रचना करतोय शिवसेनेची बाळासाहेब आणि ताकदीने आमची तयारी करतोय. जी लोक थोड्या मताने गेले असतील त्या लोकांना शिवसेना प्रचंड ताकदीने पुन्हा एकदा मोठ्या पदावर काम करण्याची संधी 1,00,000% देणार. सगळी मंडळी जोरात काम करणार. जनतेची सेवा आणि जनतेच्या विकासाचं धोरण हे सूत्र मात्र शिवसेनेचं आहे. आम्ही आता सगळे एकत्र काम करू. मी सन्माननीय सचिनजी आहेर साहेबांना धन्यवाद देतो, भाऊराव थोरात साहेबांना धन्यवाद देतो, उद्धवजींना सुद्धा धन्यवाद देतो. तर मला काम आहे धन्यवाद देणं सर्वांना. ज्या लोकांनी मध्ये सुरेशभाऊ भोर त्यांना मी धन्यवाद देतो, मी गुलाबराव पारखेंना सुद्धा धन्यवाद देतो, सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. आणि आपण एक जीवाने कारभार करू, विकासाची उंची वाढू. आणि आपण म्हणतो ना काय की शिवरायांचं जे धोरण होतं, जे तोरण होतं, ते रयतेच्या प्रती होतं. रयतेच्या प्रती धोरण घेऊन आपण या उन्हाळ्यामध्ये जरी काही ठिकाणी शासनाचा टँकर नाही पोहोचला पण आमचे सभापती उपसभापती एकही गावाला पाण्याच्या थेंबापासून वंचित ठेवणार नाही हा शब्द मी धन्यवाद. सगळ्यांचा पाण्याचं संरक्षण व्यवस्थित केलं जाईल हा विश्वास देतो. आणि चांगली कामं करू आणि दाऱ्या घाटामध्ये मात्र ऐतिहासिक निर्णय घेऊ एवढंच सांगतो. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती उपसभापतीला शुभेच्छा देतो आणि सन्माननीय बाबूराव पाटील यांना मी विनंती करतो की आपण सर्वांचे तालुका प्रमुख म्हणून आभार माना.